रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश म्हणजे ॲक्सिडेंट. विषय आहे ॲक्सिडेंट. हे रस्त्यावर जे ॲक्सिडेंट होतात हे 100% कुठल्या गोष्टीमुळे होतात तुला माहिती आहे? नाही, तुम्ही सांगा. तुला माहीत नाही? नाही. हे 100% ॲक्सिडेंट जे होतात की नाही हे वाहनं स्पीडनी चालवणारे. आणि आता जे एक्सप्रेस हायवे बनला आहे ह्याच्यावर तर तुम्हाला सांगतो, तिथं मी उभा राहिलो बसस्टॉपला तर समोरनं जेव्हा स्पीडने गाडी जाते ना तेव्हा तिचा जो आवाज ऐकून आहे ना हिमान आल्यासारखा अंगावर काटा येतो. अगदी बरोबर. विचार काय करतोय की बाबा जर एवढ्या स्पीडनी जाणारी ही गाडी जर पुढं जर कुठं जरी जाऊन ड्रायव्हरचा ताबा चुकला आणि ॲक्सिडेंट झालं तर किती भयानक होईल. ते नुसतं विचार केला तरी अंगावर काटा येतोय. तर सांगायचं भाव तर असं आहे की स्पीडनी चालवल्यानंतर ॲक्सिडेंट होतात हे 100% खरं आहे. तरी पण लोक स्पीड काय कमी करत नाहीत आणि स्पीडनी चालवतात. आणि जास्त करून ह्याच्यामध्ये 18, 19, 20, 25च्या आसपासची मुलं तर लई स्पीडनी. तरुण पिढीच आहे तर जास्त. मला काय सांगायचं आहे की एवढ्या लहान मुलांना पुढचं व्हायचं जायचं, त्यांनी स्पीड कमी करून जर वाहन चालवलं, अचानक काहीतरी जनावर आलं, काहीतरी एखादा अचानक माणूसच आला आडवं, एखाद्या व्यक्तीला दिसत नाही असा व्यक्ती जर आडवा आला तर आपण वेळेतच त्या संकटाला कंट्रोलमध्ये आणू शकतो किंवा ॲक्सिडेंटपासून वाचू शकतो. किंवा ॲक्सिडेंट जरी झाला तरी पण ते थोडक्यात आवरण्यासारखा होईल, नॉर्मल पद्धतीने होईल. पण जेवढ्या